नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रपथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यपथास्य पद्म पादं च हस्तामलकं च विशिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्दतमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणावलयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् व्याप्य देहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम ह्रीं दक्षिणामूर्तये मह्यं मेधा प्रेञ्च नमः। कदा काले मातः कथके कथे कविता लक्ष्यकरसं पिबेयं विद्यार्थी तव शरणनिर्णयजन्यं प्रकृत्यां मूकानामपि च कविताकारणतया कदा तत्सेवाणी मुखकमलतां पुनर्ताम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौसुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे गङ्गणं गोपश्री परिवेशितो सर्वांगे हरिचंदनं सुलितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेशितो विजयते गोपाल चूड़ामणि। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवलन्तमनुपेतोपेतकृत्यं वैपायनो विरहकातरः विहातु पुत्रेत्यन्मयतया धर्मोऽभिनेतुं तं सर्वभूतहृदयं मुनिमान् सोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान। श्रीमद भागवताचा सप्ताह सुरू करण्यापूर्वी भगवान गोपाल कृष्णाने आपल्यावर कृपा केली आहे। श्रीमद भागवत श्रवण करणं याच्यासाठी एक पुण्य संचय लागतो। भागवताचं श्रवण आणि श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही। आपण भागवत कानावर शब्द पडले मग त्याला श्रवण होतं, तेवढं सोपं नाही। कानावर शब्द पडले ऐकण्याची प्रक्रिया झाली, पण त्याच्यात मन आणि बुद्धी जेव्हा गुंतलेली असते आणि आपण त्याच्या संबंधी जेव्हा चिंतन करतो तेव्हा ते श्रवण होतं, ते आपल्या कल्याणासाठी काढीत होतं। शिकोदेवांच्या मागे व्यास ऋषी लागलेले आहेत। शिकोदेव जन्मतःच वनाकडे निघालेले आहेत। जन्म झाल्या झाल्या त्यांचा 16 वर्षाचा आयुष्य आहे। अंगावर कोणतेही वस्त्र नाही। त्यांची माता अरणी ती अरे शुका म्हणून ओरडते आहे की माझ्यापासून जन्म घेतल्यानंतर शिकतो इतका कसा निघून गेला, मला विसरला कसा, त्याला मी अनेक वर्ष पोटामध्ये राहील धारण केलेला आहे। आणि तो जन्म झाल्या झाल्या एकदम वनामध्ये निघाला। तिने आपल्या पतीला विनंती केली वासुदेवांना आणि व्यासदेव त्याच्या मागे निघाले। त्याचा हा श्लोक आहे। यम प्रवजंत मनुपेदोपे कृत्यम वैपायनो विरहकात्र आज। आपल्या कितीतरी दिवसांनी झालेल्या पुत्राच्या विरहाने व्यास व्याकुळ झालेले आहे आणि ते हात मारायला लागले। शुका, अरे थांब, तू घराचा का त्याग केलास? तू आम्हाला अत्यंत प्रिय आहेस। पण शुकदेव मागे वळून सुद्धा पाहायला तयार नाही। जे शुकदेव स्वतः ब्रह्ममय झालेले आहेत, तदाकार झालेले आहेत, त्यांना या जगाचं भान नाही। कोण आपली आई आहे, कोण आपले वडील आहेत, आपण या जगामध्ये कशासाठी आलो याचा विचार न करता संपूर्ण विश्व हेच माझं रूप आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जागरा। भागवत नेमकं या शब्दात सांगतं की सगळ्या वेली, सगळे वृक्ष हे त्या व्यासदेवांच्या चिंतेला उत्तर द्या। तुम्ही कोणाला हात मारतात? आम्हीच आहोत। या सगळ्या वेलीमध्ये, या सगळ्या
वृक्षांच्या मध्ये, सगळ्या चराचरामध्ये, सगळ्या आत्मकामध्ये केवळ सुख आणि सुखच भरून राहिलेलं आहे. आणि व्यासदेव त्याला हाक मारताय. काय आहे, ज्या भागवताचं लिखाण व्यासांनी केलंय ते भागवत समजणं फार अवघड आहे. म्हणून व्यासांनी भगवान शंकराला विनंती केलेली आहे की तुम्ही नित्य समाधीमध्ये असता आणि नित्य समाधी ज्यांना प्राप्त व्हावी त्यांच्यासाठी मी हे भागवत असलेलं आहे. समाधीचा आनंद कशासाठी असतो, ब्रह्मानंद कशा असतो, तो अनुभवण्यासाठी जीवांना हे भागवत श्रवण करावं म्हणून मी हे भागवत सांगितले आहे. हे भगवंताच्या लीलाचं वर्णन आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या पुढे अवतार घ्यावा आणि हे भागवत जगाला सांगावं. भागवत मी लिहिलेलंच आहे, पण आता मी इतका वृद्ध झालो आहे की 17 पुराण लिहिले. माझं आयुष्य खूप 200 वर्षाच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि माझ्या भाग्याने नारदाची माझी आणि भेट झाली. आणि नारदाने सांगितले की व्यासा, आतापर्यंत तुम्ही फक्त इतिहास लिहिलेला आहे 17 पुराणांच्या मध्ये. त्या इतिहासामधून जगाला फार माहिती मिळेल, पण खरं ज्ञान मिळणार नाही. खरं ज्ञान मिळण्यासाठी भगवंताच्या लीलाचं वर्णन केलं पाहिजे. ते तुम्ही करा. आणि म्हणून मी हे भागवत रचलेलं आहे. पण आता हे भागवत अशा अवस्थेत मी रचलेलं आहे की मी फार दिवस या पृथ्वीवर राहील की नाही मला माहिती नाही. या भागवताचा त्रिलोकातल्या लोकांशी परिचय झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. आणि तो प्रसार फक्त एक ज्ञानी माणूसच करू शकतो. या जगामध्ये तुमच्यासारखा ज्ञानी कोणी नाही. भगवंत म्हणाले मी तर ध्यानच असतो. त्यामुळे तुम्ही असं कायम ध्यानामध्ये स्वतःचा आनंद मिळवत गेले तर जगाला कधी आनंद मिळावा. जगाला आनंद मिळण्यासाठी तुम्हाला थोडंसं खाली उतरलं पाहिजे. व्यासाने ते मान्य केलं आणि शुकदेवाच्या रूपाने त्या भगवान शंकरांनी मान्य केलं आणि शुकदेवाच्या रूपाने व्यासांच्या पोटी ते जन्माला आले. पण मूळ वृत्ती जी आहे ती ध्यान, कारण भगवान शंकर योगी आहे. या जगामध्ये योगी आणि योगेश्वर, योगेश्वर भगवान विष्णू आहे, भगवान कृष्ण आहे. आणि योगीश्वर जे आहे ते भगवान शंकर आहे. योगेश्वर म्हणजे योगावरती कमांड मिळवलेला, योगावरती मास्टरी मिळवलेला, ज्याच्या पुढे योग अजून पुढे जाऊ शकत नाही. इतका योगामध्ये तज्ञ झालेला भगवान शंकर यांनी अवतार घेतल्यावर वनामध्ये जायला सुरुवात केली. हे हकमार्थ आहे, अरे शुका थांब, अरे शुका थांब. इथे आनंद मिळवण्याचा प्रश्न आहे. भागवतकार वर्णन करतात की जगामध्ये 2 प्रकारचा आनंद आहे. एक साधनजन्य आनंद आणि एक निखळ आनंद. साधनजन्य आनंद जो आहे तो विषयामध्ये पाहतो. जसा आपण संगीताचा आनंद असतात, तबला आहे, पेटी आहे, तंबोरा आहे, किंवा अजून काही पदार्थांचा आनंद असतो, भोज्य पदार्थ आहे, षड्रसयुक्त आनंद आहे, त्याच्यापासून आनंद मिळू शकतो. कोणत्याही वस्तूपासून आनंद मिळाला तर तो साधनजन्य आनंद आहे. पण साधनजन्य आनंद जे आहे ना तो खरा आनंद मिळवण्याचे एक साधक आहे, साधन आहे. त्याच्यातून खरा आनंद मिळते, शाश्वत आनंद मिळत नाही. शाश्वत आनंद फक्त परमेश्वराच्या दर्शनानेच मिळू शकतो. आणि परमेश्वर हा स्वतःच आनंद रूप आहे. आपल्या कितीतरी वेळा याच्या आधी प्रवचनातून सुद्धा सांगलेलं आहे की भगवान आनंदरूप स्वतः आहे. विष्णू सहस्रनामामध्ये एक नाव आलेलं आहे, आनंदो नंदोनंदा. की आनंद म्हणजे भगवान शंकरच आहे, भगवान विष्णूच आहे. केवळ आनंद जर पाहिजे असेल तर केवळ भगवंताचं दर्शन घेणं हाच आनंद आहे. आणि तो निखळ आनंद ज्याला मिळू शकतो तो निखळ आनंद मिळवण्यासाठीच हे भागवत लिहिलेलं आहे, अशी व्यासांची भूमिका आहे. हे भागवत कसं निर्माण झालं तर सुरुवातीला ते सांगतात की या भागवताचा उपदेश करण्यासाठी ब्रह्मदेवाने नारदाला उपदेश केला की नारदा तुम्ही हे भागवत सांगा लोकांना. आणि तो चतुश्लोकी भागवत दुसऱ्या स्कंदामध्ये येणार आहे की हे जे सगळं विश्व दिसत आहे ना हे सगळं दृश्य विश्वजात हे मीच आहे. याचा अंत माझ्याच ठिकाणी होणार आहे. या जगातल्या सगळ्या विविध वस्तू तुम्हाला दिसत आहेत, ह्या सगळ्या रूपानी या मर्त्या चक्षुनी जरी वेगळ्या वेगळ्या दिसत असल्या तर त्या सगळ्यांचं रूप एक आहे. एखादा मनुष्य वारला, एखादं झाड वाळून गेलं, एखादा प्राणी गेला,
तर आपण काय करू शकतो, तो मातीतून आला होता आणि मातीतच गेला. म्हणजे मूळ स्वरूप काय, पंचमहाभूत हेच मूळ स्वरूप आहे. भगवद्गीतेमध्ये प्राण्यांचा देह आणि हे विश्व तयार होताना जे पंचमहाभूत कारणीभूत होता, त्या पंचमहाभूताचं वर्णन आलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार या अष्टधा प्रकृतीचे वर्णन भगवद्गीतेचा एक अध्याय अख्खा त्याच्यावरती खर्च घातलेला आहे भगवान गोपाळकृष्णाने हे समजावून सांगताना. तेव्हा हा जर आनंद जीवाला मिळवायचा असेल, सच्चिदानंदाचा त्याला आश्रय घ्यावा लागेल. खरा आनंद जर मिळवायचा असेल तर भगवंताची भक्तीच करावी लागेल. दुसऱ्या कोणत्याही साधनातून तो आनंद मिळू शकेल नाही. जो परमेश्वर मार्गाला लागतो, परमेश्वराचं दर्शन घेतो, त्याचं नामस्मरण घेतो, त्याला हा आनंद मिळवण्यासाठी कुठेतरी सुरुवात होते. कारण असं आहे ना की खडतर तपश्चर्या केल्याशिवाय काही प्राप्त नाही या जगामध्ये. ईश्वर व्यापक आहे हे खरं आहे, ईश्वर सगळीकडे पसरलेला आहे हे खरं आहे, परंतु तो शोधासाठी जसं आपल्याला दुधामधलं दही, दह्यामधलं तूप काढून घेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागतात, काहीतरी साधन करावं लागतं आणि ते विरजण वगैरे घातल्यानंतर काही काळ जावं लागतं. तसं भगवंताचं नामस्मरण करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना काही काल गेल्याशिवाय, तप केल्याशिवाय ते मला प्राप्त होत नाही. आणि हे तत्वज्ञान देवा चतुश्लोकी भागवतातून भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितलं. तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला की मी आलो कुठून, माझं जन्माचं प्रयोजन काय आहे, मी कसा निर्माण झालो आणि मला जायचं कुठे आहे, मला कोणी निर्माण केलं. भागवतकार वर्णन करतात, जेव्हा ब्रह्मदेवाला जाग आली तेव्हा त्याला असं दिसलं चौकडे पाणी पाणी आहे सगळीकडे आणि एका कमळातून त्यांचा उद्भव झालेला आहे. त्या कमळाच्या पाकळीवरती ते बसलेले आहेत आणि विचार करतायत की असं हे सगळीकडे निळं निळं दिसतंय, आकाशही निळं दिसतंय, पाणी निळं निळं दिसतंय, मी कुठे बसलेलो आहे काही माहिती नाही, माझं मूलस्थान कुठे आहे. या मी कमळावर जरी बसलेलो असतो तर या कमलावरती मला इथं आणून बसवलं कोणी, त्याचा शोध घेण्यासाठी ते इकडे तिकडे पाहू लागले. भागवतकार म्हणत करतात ब्रह्मदेवानी चारही दिशाला पाहिल्यामुळे त्याला चार तोंड निर्माण, पूर्वेला बघितलं, पश्चिमेला बघितलं, दक्षिणेला बघितलं, उत्तरेला बघितलं, म्हणून चार तोंडाचा एकमेव देव आपल्याकडे आहे ब्रह्मदेव. त्याचं कारण असं की ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता आहे, विधाता असा आपण त्याला म्हणतो. आणि तो विधाता असल्यामुळं त्याला या सृष्टीची निर्मिती करायची आहे, म्हणून सगळ्या दिशांचं ज्ञान त्याला होणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी चारही दिशा पाहिलं आणि भगवंतांनी त्याला चारही दिशेचे चार मुख दिले आणि या चार मुखांनी त्यांनी अवलोकन केलं तरी आपण कुठून आलो याचं ज्ञान काही ब्रह्मदेवाला झाले. मग त्याने काय केलं की ज्या कमळामध्ये ब्रह्मदेव बसलेले होते त्या कमळाच्या कोशातून, त्या देठातून खाली जायचा प्रयत्न केला. तर असं वर्णन करतात की हजारो वर्ष त्याला त्या मुळाशी जायला लागले. ही भागवताची भाषा आहे. पुढे अजून पुष्कळ असे अवघड प्रमेय येणार आहेत त्याच्यामध्ये की ज्याचा अर्थ सामान्यतः आपल्याला व्याकरणाच्या दृष्टीने किंवा न्यायशास्त्राने समजू शकत नाही. म्हणून भागवतकारांची भाषा ही समाधी भाषा आहे असं म्हटलं जातं. समाधी भाषा म्हणजे जिला समजून घेण्यासाठी समाधीवरून जावं लागतं आपल्याला. सामान्य भाषाशास्त्राच्या वेळाने आपल्याला ती भाषा समजू शकत नाही. हजारो वर्ष भगवान ब्रह्मदेवानी त्या कमळाच्या कोशाच्या बुडाशी जाण्याचा प्रयत्न केला तर तिथं त्यांना केवळ अंधार सापडला, गडद अंधार सापडला. आणि मग तिथून वापस येताना त्यांच्या कानावरती दोन शब्द आले. भागवतकारांनी सुद्धा वर्णन अत्यंत कौशल्याने केलं आहे. ते म्हणजे आपल्या व्यंजनामधलं पाचवं व्यंजन आणि पाचव्या ओळीतलं पाचवं व्यंजन हे दोन त्याला ऐकवाले. म्हणजे कचट तत्व हा जो वर्ग आहे त्या कचट त आणि प मध्ये पहिला जो त आहे तो त आणि नंतरचा प हे दोन त्याच्या कानावर पडले की तू तप कर, तप कर, तप कर असे सुद्धा ऐकवाले. आणि ब्रह्मदेवाने विचार केला की मला हे काय सांगितलं, हा आता ह्या तपाच्या दृष्टीने मला काय करणं आवश्यक आहे. तर त्याचं त्याला ज्ञान झालं की तो आत्मचिंतनामध्ये गर्क झाला. ब्रह्मदेव मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, माझा अर्थ कुठे होणार आहे, माझ्या जीवनाचं इति कर्तव्य काय आहे हे करण्यासाठी ब्रह्मदेवानी पुन्हा हजारो वर्ष तप केलं.
काकोडकर वर्णन करतात की भगवंतानी ते तप जेव्हा फळाला आलं तेव्हा सगुण दर्शन ब्रह्मदेवाला दिलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा मीच तुला निर्माण केलेलं आहे, तुला आतापर्यंत हे जाणून घेण्यासाठी हजारो वर्ष तप करावं लागलं आणि कोणत्याही कार्यसिद्धीसाठी तपच करावं लागतं हे लक्षात घे. कार्य करायला सुरुवात केली की फळ मिळत नाही, त्याला काही काळ घ्यावा लागतो आणि कार्य करताना आपला हेतू काय म्हणायचा तो लक्षात घ्यावा लागतो. तू असा कर की तुझ्या निर्मितीचा उद्देश जो आहे तो सृष्टी निर्माण करणं असा आहे. कारण वेदांनी असं वर्णन केलेलं आहे की भगवंत एकमेव केवळ एकटेच आहे. या सृष्टीमध्ये किंवा या जगामध्ये मी सृष्टी हे बोलायची भाषा सुद्धा चुकीची आहे. खरं म्हणजे ही सृष्टी नाहीच आहे, ही नंतर सृष्ट झाली. सृष्ट होणे म्हणजे निर्माण होणे, ही नंतर सृष्ट झालेली आहे. तर त्याच्यापूर्वी काहीच नाही, सगळा प्रकाशात आहे. नुसता भगवंताचं जे काही अस्तित्व आहे ते ओतप्रत भरलेलं आहे सगळीकडे. जसं समुद्रामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असतं तसं या सगळ्या अस्तित्वामध्ये, असमंतामध्ये सुद्धा मी म्हणत नाही, विश्वामध्ये सुद्धा म्हणत नाही, कारण विश्व सुद्धा नंतर निर्माण झालं. आपण नामस्मरण करता असताना म्हणत असतो, हे थोडं समजायला अवघड आहे, पण हे जसं आपण पुढे जाऊ तसं हे खूप सोपं होणार आहे. कारण हे भक्तीनं जर ऐकलं, लक्ष देऊ, तर या सगळ्या गोष्टीचा अर्थ आपल्या लक्षात येणार. आपण जेव्हा विष्णू सहस्रनाम म्हणतो तो पहिला शब्द काय आहे? ओम विश्वम विष्णुर्वषट्कार भूत भव्य. म्हणजे हे जे काही आपल्याला भासत आहे, दिसत आहे, आपल्या भोवताल जे आहे, हा जो भोवताल आहे, हा सगळा भोवताल हा त्या विष्णूंनी ओतप्रत भरलेला आहे. त्याच्याशिवाय काही भगवान शंकराचार्याने त्यांचे ग्रंथ रचताना तत्वज्ञानामध्ये एक श्लोक लिहिलाय की मी प्रतिज्ञाने सांगतो, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, अर्ध्या श्लोकात सांगतो म्हणाले मी तुम्हाला. हे ज्या ग्रंथ कोटी कोटी ग्रंथामध्ये ज्ञान आहे ते केवळ अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभी. कोटी कोटी ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी 2 शब्दात सांगतो. कोणते शब्द आहेत ते? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, हे सगळं जगत जे भासत आहे, जे दिसत आहे मरत्या डोळ्यांना, हे सगळं खोटं आहे म्हणाले. बरं, खोटं आहे म्हणजे काय? दिसतं तर खरंच आपल्याला. तर त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत वेगळे वेगळे. आपण त्याच्यातला फरक जाणून घेतला पाहिजे. एक असत्य आणि एक मिथ्या. असत्य वेगळं आणि मिथ्या वेगळं. मिथ्या म्हणजे ज्याच्या असण्यामध्ये सातत्य नाही ते मिथ्या, आणि जे असत्य म्हणजे जे अस्तित्वातच नाही ते असत्य. उदाहरणार्थ, सशाला शिंग असतात तो. सशाच्या शिंगाचं जर आपण एखाद्या, अरे तुला माहिती का सशाचं शिंग कसं आवडतं? सशाला शिंगच नसतं. सशाला शिंग नसतं, आकाशाला फुल नसतं. आकाशातले 2 फुलं तोडून आण आणि भगवंताची पूजा सुरू कर असं जर कोणी सांगितलं तर सांगणाऱ्याला वेड्यात काढते. आकाशाला फुल नसतं, वांझेला पुत्र नसतो. असे पुष्कळ कुठे आहेत की ज्या जगतामध्ये अस्तित्वातच नाही त्याला असत्य म्हणतात. पण ज्या अस्तित्वात आहे, आपल्या इंद्रिय परिचय आहे, आपल्या इंद्रियाला जाणवतात, आपले जे दशेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, यांना ते जाणवतात. त्या सगळ्या वस्तू जाणवत जरी असल्या तरी त्याचा एक कालावधी आहे. जेवायला बसलो आपण आणि जेवायला बसल्यानंतर श्रीखंड असं चाकलं, हा पुढे थोड्या वेळा विचारलं, श्रीखंड कसं होतं? स्मृती आहे काय? श्रीखंड गोड होते याची स्मृती कायम आहे, परंतु आत्ता त्याची अनुभूती नाही ना. 10 मिनिटापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी किंवा काल केव्हा तरी आंब्याचा रस खाल्ला, श्रीखंड खाल्लं, त्याची स्मृती फक्त कायम आहे, त्याची चव आता घेता येत नाही. म्हणून ते काय झालं? ते मिथ्या झालं. जगत या प्रकारचं आहे. कोणताही अनुभव आपल्याला ऐंद्रिय अनुभव असलो तर तो कायम टिकत नाही. आपले आई वडील असतील, आपले कोणते पूर्वज असतील, ते जर हे जग सोडून गेले तर त्यांच्या स्मृती कायम राहतात. आता बघू म्हणलं तर दिसतात का? नाही दिसत. तेव्हा स्मृतीमध्ये असलेले जे आहे जग आहे ते
केवळ स्मृतीमध्येच आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळू शकत नाही, म्हणून ते मिथ्या आहे असं भागवतकार म्हणतात. आणि म्हणून शंकराचार्यांनी अनुवाद केला, श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. हे सत्य ब्रह्म जे आहे ना, या सत्य ब्रह्माचंच तर आम्ही गुणगान करणार आहोत, जे गुणाच्या अतीत आहे, जे गुणाच्या पलीकडे आहे, ज्याला गुणच नाही. ज्ञानेश्वर महाराज थकले तिथं. ज्ञानेश्वर महाराजांसारखा प्रज्ञावान पुरुष असं म्हणतो की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. अनुमान आहे ना, त्यामुळे अनुमान करता येत नाही, अंदाज करता येत नाही. ब्रह्म कसं आहे, कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि हे कल्पनेच्या पलीकडचं असलेलं ब्रह्म जाणून घेण्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. 7 दिवस आम्ही जे भागवत श्रवण करणार आहोत ना, ते भागवत श्रवण करताना त्याच्या विलक्षणपणाबद्दल आपल्याला कल्पना येणार आहे. त्याचं लक्षण नाही सांगता येणार, पण त्याचं वैलक्षण नाही सांगता येईल. कारण असं आहे ना, त्याचं लक्षणच सांगता येत नाही. वेद असं म्हणतो की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ज्याला वाणीने सांगता येत नाही, मनाने जाणता येत नाही, आणि तरी जे ज्याच्या अस्तित्वावर, ज्याच्या अधिष्ठानावर हे जग निर्माण झालेलं आहे, कारण त्याच्याशिवाय जगत नाही. नो, मला सांगा की एकाला मी प्रश्न विचारलो, मला इथे परभणीत मोठी सभा झाली. त्या अंधश्रद्धे निर्मूलनाचे जे आपले आचार्य होते, काय नाव त्यांचे, डॉक्टर दाभोलकर, त्यांचे 3 दिवस इथे व्याख्यान झाले. आणि 3 दिवस व्याख्यान होताना आमच्या एका मित्राने मला सांगितलं की म्हणजे आपल्या धर्मावरती, आपल्या श्रद्धेवरती काहीची काही टीका करतात, तुम्ही यांना प्रश्न विचारा. ते म्हणजे विचारतो, काय हरकत नाही. पण ते 3 दिवस व्याख्यान केले. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की भूत प्रेत पिशाच वगैरे काही नसतं, हा सगळा कल्पनेचा खेळ आहे. दुसऱ्या दिवशी सांगितलं त्यांनी की फलज्योतिष नावाचा प्रकार तद्दन खोटा आहे, हे खोटं आहे. आणि तिसऱ्या दिवशी सांगितलं की देव वगैरे काही. 3 दिवसाचे व्याख्यान झाले. मी पहिल्या दिवशी त्याला विचारलं की डॉक्टर, तुम्ही हे व्याख्यान देणार आहात, याच्यातून बरेचसे विधानं आमच्या श्रद्धेला धक्का देणारे असतील, तेव्हा आम्हाला प्रश्न विचारण्याची परवानगी आहे का? तर ते म्हणाले शेवटच्या दिवशी वाचतो. शेवटच्या दिवशी मी एक प्रश्नावली तयार केली आणि त्यांना अशी दाखवली. ते म्हणजे मला कागद देऊन टाक. दुसरा निर्णय, तुम्हाला मी कागद देणार नाही, कारण तुम्ही कागद दिल्यानंतर तुमच्या सोयीच्या 2-3 प्रश्नांचं उत्तर द्याल आणि 4थ्या प्रश्नाला माझा वेळ संपला म्हणून सांगाल. तसं नाही, तुम्ही जो 3 दिवस आमचा सूड खाल्लेला आहे, आमच्या श्रद्धावरती आघात केलेला आहे, त्याची तुम्हाला सगळी उत्तर द्यावी लागतील, त्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. तिथे तुमच्या आपलं सभागृह रवी टाकी